एक हॉलिजन घ्या. पेंटर पेंटर सदानंद पेंटर कुठे आहेत? सगळ्यांची वंदामि धूरतो आंग वंदामि सब्बसो कतमो शिलानि सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा आजीवो अयं उच्यते भिक्खवे शिलानि कतमच्च भिक्खवे सम्मा वाचा मुसावादा वेरमणि पिसुना वाचाय वेरमणि फरुसाय वाचा वेरमणि संपपलाबा वेरमणि अयं उच्यते स भिक्खवे सम्मा वाचा कतमो च भिक्खवे सम्मा कम्मन्तो पानातिपाता वेरमणि आदिन्नादाना वेरमणि कामेषु मिथ्याचारा वेरमणि अयं उच्यते भिक्खवे सम्मा कम्मन्तो कतमो च भिक्खवे सम्मा आजीवो इदं भिक्खवे आर्य शावको मिथ्याजीवं पहाय सम्मा आजीवेन जीवितं कप्पेति अयं उच्यते भिक्खवे सम्मा आजीवो
अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सपसो कतमो समाधि सम्मा वायामो सम्मा सति सम्मा समाधि उच्यते भिक्खवे समाधि कतमो च भिक्खवे सम्मा वायामो इदं भिक्खवे भिक्खु अनुत्पन्नानां पापकानां अकुशलानां धम्मानां अनुत्पादाय छन्दं जानयति वायामति विरियं आरम्भति चित्तं पग्गणहति पदहति उत्पन्नानां पापकानां अकुशलानां धम्मानां पहानाय छन्दं जनयति वायामति विरियं आरम्भति चित्तं पग्गणहति पदहति अनुत्पन्नानां कुशलानां धम्मानां उत्पादाय छन्दं जानाति वायामति वीर्यं आरम्भति चित्तं पग्गणहति पदहति उत्पन्नानां कुशलानां धम्मानां ठित्तिया असम्मोसाय धियो भावाय वेपुल्लाय भावनाय पारिपूरिया छंद जानाति वायामति वीर्यं आरम्भति चित्तं पग्गणहति पदहति अयं उच्यते भिक्खवे सम्मा वायामो सम्मा च भिक्खवे सम्मा सति इदं भिक्खवे भिक्खु काये कायानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनयं लोके अभिज्ञातो मनसं वेदनासु वेदनानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय लोके अभिज्ञातो मनसं चित्ते चित्तानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय लोके अभिज्ञातो मनसं धम्मेषु धम्मानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय लोके अभिज्ञातो मनसं अयं उच्यते भिक्खवे सम्मा सति कतमो च भिक्खवे सम्मा समाधि इदं भिक्खवे भिक्खु विवेच्येवं कामे हि विवेच्यं अकुशले हि धम्मे हि सवितकं सविचारं विवेकजं इति सुखं पठमझानं उपसंपन्नं विहरति वितक्क विचारानं विपोषमा अज्जतं सम्मासदं चेतसो एकोदिभावं अवितकं अविचारं
समाधिजं पिति सुखं द्वितीय ज्ञानं उपसंपज्जं विहरति तृतीयांच विराग उपेक्षो च विहरति सतोचं संपजानो सुखांच कायेन पटिसंवेदिति यं तं आर्या आचिखन्ति उपेक्षो सति मा सुख विहरतीति ततीय ज्ञानं उपसंपज्जं विहरति सुखचं पहाना दुःखचं पहाना उबेवं सोमनस्स दोमनस्सानं अथंगमा अदुःखमसुखं उपेक्षा सति पारिशुद्धि चतुर्थ ध्यानं उपसंपन्नं विहरति अयं उच्यते भिक्खवे सम्मा समाधि अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स कतमो च पन्या सम्मा संकल्पो सम्मा दिट्ठि अयं उच्यते भिक्खवे पन्या कतमो च भिक्खवे सम्मा संकल्पो नेखम्म संकल्पो अव्यापाद संकल्पो अभिसा संकल्पो अयं उच्यते भिक्खवे सम्मा संकल्पो कतमा च भिक्खवे सम्मा दिट्ठि अयं को भिक्खवे दुःखे ज्ञानं दुःख समुदाये ज्ञानं दुःख निरोधे ज्ञानं दुःख निरोधागामिनीया पटिपदाय ज्ञानं अयं उच्यते भिक्खवे सम्मा दिट्ठि अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो अनुसते योसो बन्धे आर्य शावको आगत फलो विन्यासासनो सो कतमेन विहारेण बहुलं विहरतीति योसो महानाम आर्य शावको आगत फलो विन्यात शासनो सो इमेना विहारेण बहुलं विहरति इदं त्वं महानामं तथागतं अनुसर्यायासि इति पिसु भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति यस्मै महानामं समये आर्य शावको तथागतं अनुसरति नेवस तस्मै समये समपर्युपयुक्तं चित्तं होति नං दोष परियुत्थितं चित्तं होति न मोह परियुत्थितं चित्तं होति उजगतमेव तस्मै समये चित्तं होति तथागतं आरंभ उजगत चित्तो महानामं आर्य शावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मोपसंहितं पामोज्ज प्रमोदितस्य प्रीति जायते प्रीति मनस्य
कायो पस्सम्बति पस्सद्दकायो सुखं वेदयन्ति सुखिन्नो चित्तं समादयन्ति अयं उच्यते महानामं आर्यशावको विषमगताय पजाय सम्मापतो विहरति सव्यापज्याय पजाय अव्यापज्यो विहरति धम्म सोत समापन्नो बुद्धानुसति भाविति अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परं त्वां महानामं धम्मं अनुसर्यायासि स्वाखातो भगवता धम्मो संदिटिको अकालिको यहि पसिकोपनायको पच्यतं वेदितव्यो विनियोति यस्मै महानामं समये आर्यशावको धम्मं अनुसरति नैव स तस्मै समये रागपरियुक्तं चित्तं होति नां दोषपरियुक्तं चित्तं होति न मोहपरियुक्तं चित्तं होति उजगतमेव स तस्मै समये चित्तं होति धम्मं आरम्भ उजगत चित्तो खोपनं महानामं आर्यशावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मोपसंहितं पामोज्जं परितस्स पिति जायते पिति मनस्स कायो पस्सम्बति पश्चात्कायो सुखं वेदयन्ति सुखिन्नो चित्तं समादयन्ति अयं उच्यते महानामं आर्यशावको विषमगताय पजाय समापत्तो विहरति सव्यापज्याय अव्यापज्यो विहरति धम्मं सोत समापन्नो धम्मानुसति भावेति अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परं त्वां महानामं संघं अनुसरयायाति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो नायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामिचपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपूगला एष भगवतो सावक संगो आवुन्नीय पावन्नीय दक्षिणीय अंजलिकर्णीय अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति यस्मै महानामं समये आर्यशावको संघं अनुसरति नैव स तस्मै समये रागपरियुक्तं चित्तं होति न दोषपरियुक्तं चित्तं होति न मोहपरियुक्तं चित्तं होति उजगतमेव स
तस्मै समये चित्तं होति संगं आरंभ उजगत चित्तो खोपनं महानामं आर्य सावको लभते अथ वेदं लभते धम्म वेदं लभते धम्मोपसंहितां पामोज्ज पमुदितस्स पिति जायते पिति मनस कायो पसंबतो पसदकायो सुखं वेदयन्ति सुखिनो चित्तं समादयन्ति अयं उच्यते महानामं आर्य शावका विषमगताय पजाय समापत्तो विहरति स व्यापज्याय पजाय अव्यापज्यो विहरति धम्म सोत समापन्नो संगानुसति भावति अहं वन्दामि दूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परं त्वं महानामं अत्तनो शीलानि अनुसर्यायासि अखण्डानि अच्छिद्दानि असबलानि अकमासानि भुजिसानि विन्युपसत्थानि अपरमट्ठानि समाधि सत्वां निकानि यस्मै महानामं समये आर्य शावको शीलं अनुसरति नेवस्स तस्मै समये राग परियुट्टितं चित्तं होति न दोष परियुट्टितं चित्तं होति न मोह परियुट्टितं चित्तं होति उजुकतमेवस्स तस्मै समये चित्तं होति शीलं आरंभ उजुगत चित्तो खोपनं महानामं आर्य शावको लभते अथ वेदं लभते धम्म वेदं लभते धम्मोपसंहितां पामोज्जं पमुदितस्स पीति जायते पिति मनस्स कायो पसंबते पसदकायो सुखं वेदयन्ति सुखिनो चित्तं समादयन्ति अन्यं उच्यते महानामं आर्य शावको विषमगताय पजाय समापत्तो विहरति स व्यापज्याय पजाय अव्यापज्यो विहरति धम्मं सोत समापन्नो शीलानुसति भावे अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परं त्वं महानामं अत्तनो चागं अनुसर्यायासि लाभा वत्तमे सुलद्धं वत्तमे स्वाहं मच्छर मल परियुट्ठिताय पजाय विगतमल मच्छरेण चेतसा अगारं अज्झावसानि मुत्ताचागो पयतपानि ओसगारतो याय याचयोगो दानं सविभागरोतेति यस्मै महानामं समये आर्य शावको चागं अनुसरति नेवस्स तस्मै समये राग परियुट्टितं चित्तं होति न दोष परियुट्टितं चित्तं होति न मोह परियुट्टितं चित्तं होति उजुगतमेवस्स तस्मै समये
चित्तं होति चागं आरंभ उजगत चित्तो खोपनं महानामं आर्य सावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मपसहितं पामोजं पमुदितस्स पिति जायते पिति मनस्स कायो पस्सम्मति पश्सदकायो सुखं वेदयन्ति सुखिनो चित्तं समादयन्ति अयं उच्यते महानामं आर्य सावको विषमगताय पजाय समापत्तो विहरति समापज्जाय पजाय अव्यापज्जो विहरति धम्मं सोतसमापन्नो चागानुसति भावेति अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परां त्वां महानामं देवता अनुसर्यायासि सन्ति देवा सातु महाराज का सन्ति देवा तावते सा सन्ति देवा यामा सन्ति देवा तुसिता सन्ति देवा निम्मानरत्तिनो सन्ति देवा परमत्तितवस्वत्तिनो सन्ति देवा ब्रह्मकायिका सन्ति देवा तत्तुत्तरे यथा रूपाय श्रद्धाय सम्मानगता देवता इत्यो चूता ततुपपन्ना मह्यंपि तथा रूपा श्रद्धा संव्यञ्जन्ति यथा रूपेण शीलेन समनागता ता देवता इतो चूता ततुपपन्ना मह्यंपि तथा रूपं शीलं संविञ्जति यथा रूपेण सूतेन समनागता ता देवता इतो चूता तथुपन्ना मह्यंपि तथा रूपं सूतं संव्यञ्जति यथा रूपेण चागेन समनागता ता देवता इतो चूता तथुपपन्ना मह्यंपि तथा रूपो चागो संव्यञ्जति यथा रूपाय पन्याय समनागता ता देवता इतो चूता ततुपपन्ना मह्यंपि तथा रूपा पन्या संव्यञ्जति यस्मिन् महानाम समये आर्य सावको अत्तनोच तातस्सं देवतानं अनुसरति नेवस्स तस्मिन् समये रागपरियुट्टितं चित्तं होति न दोषपरियुट्टितं चित्तं होति न मोहपरियुट्टितं चित्तं होति गतमेव स तस्मिन् समये चित्तं होति देवता आरम्भं उजुगत चित्तो खोपनं महानामं आर्य सावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मपसंहितं पामोजं पमुदितस्स पिति जायते पिति मनस्स कायो पस्सम्बति पश्सदकायो सुखं वेदन्ति सुखिनो चित्तं समादयन्ति अयं उच्यते महानामं आर्य सावको विषमगताय पजाय समापत्तो विहरति सव्यापज्जाय पजाय अव्यापज्जो विहरति धम्म सोता समापन्नो देवतानुसति भावेतेति पठामां अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परां भिक्खवे पुनश्च परां भिक्खवे मरणं
अनुसरयाति एवं उत्ते अनुत्तरो भिक्खु भगवन्तं एतद्वचनं आंखो भान्ते भावेमि मरणं सतेति यथा कथं पनं त्वं भिक्खु भावेसि मरणं सतेति इदं मह्यं भान्ते एवं होति अहों वताहं रत्ते देवं जीवेयं भगवतो शासनं मनसि कार्यं बहुवतमे कथं अशास्ति एवं खो अहं भन्ते भावेमि मरणं सतेति अहोवतानं दिवसं जीवेयं भगवतो शासनं मनसि कार्यं बहुवतं मे कथं अशास्ति एवं खो अहं भन्ते भावेमि मरणं सतेति अहोवताहं तदनन्तरं जीवेयं यदनन्तरं एकपिण्डपातं भुन्यामि भगवतो शासनं मनसि कार्यं बहुवतं मे कथं अशास्ति एवं खो अहं भन्ते भावेमि मरणं सतेति अहोवताहं तदनन्तरं जीवेयं यदनन्तरं चत्तारो पञ्चं आलोपे संखादित्वा अज्जोपहरामि भगवतो शासनं मनसि कार्यं बहुवतमे कथं अशास्ति एवं खो अहं भन्ते भावेमि मरणं सतेति अहोवताहं तदनन्तरं जीवेयं यदनन्तरं एकं आलोपं संखादित्वा अज्जोपहरामि भगवतो शासनं मनसि कार्यं बहुवतमे कथं अशास्ति एवं खो अहं भन्ते भावेमि मरणं सतेति अहोवताहं तदनन्तरं जीवेयं यदनन्तरं अशासित्वा पश्यासित्वा अशामि भगवतो शासनं मनसि कार्यं बहुवतमे कथं अशामि यस्मिन् भिक्खवे समये आर्यशावको मरणं अनुसरति नेवस समय तस्मिन् समये राग परियुक्तं चित्तं होति न दोष परियुक्तं चित्तं होति न मोह परियुक्तं चित्तं होति उजगतमेव स तस्मिन् समये चित्तं होति मरणं आरंभ उजगत चित्तो खोपनं भिक्खवे आर्यशावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मसहितं पामोज्झं पमुदितस्य पिति जायते पिति मनसा कायो पसंबते पसद कायो सुवेदयन्ति सुखिनो चित्तं समादयन्ति अयं उच्यते भिक्खवे आर्यशावको विषमगताय पजाय समापत्तो विहरति समापज्जाय पजाय अव्यापज्जो विहरति धम्म सोत्त समापन्नो मरणानुसति भावयन्ति अहं वन्दामि दूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसु पुनश्च परं भिक्खवे कायं अनुसर्यायासि पुनश्च परं भिक्खवे भिक्खु इममेवं कायं उद्धं पादतला अथो केशमात्तका तच्च पर्यन्तं पूरं नानपकारसं असुचिनो
पच्चाये देखिवो अत्थिमस्मि काये केसा लोमा नखा दंता तचु मासं नारु अट्ठी अट्ठिमियं वाकं उदयं यकनं किलोमकं पिहकं पपसं अंतं अंतगुणं उदरियं करिसं पित्तं सेमं पुब्बो लोहितं सेदो मेदो आसु वसा खेड़ो सिंगानिका लसिका मुत्तंती यस्मि भिक्खवे समये आर्य सावको कायं अनुसरयति नेवस्स तस्मै समये राग परियुट्टितं चित्तं होति न दोष परियुट्टितं चित्तं होति न मोह परियुट्टितं चित्तं होति उजगतमेवस्स तस्मै समये चित्तं होति कायं आरंभ उजगत चित्तु खोपनं भिक्खवे आर्य सावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मोपसंहितं पामोज्जं पमुदितस्स पितिं जायते पिति मनस्स कायो पसंबते पश्यद कायो सुखं वेदयन्ति सुखिन्नो चित्तं समादयन्ति अयं उच्यते भिक्खवे आर्य सावको विषमगताय पजाय समापत्तो विहरते समापज्जाय पजाय अव्यापज्जो विहरते धम्मं सोत समापन्नो कायं गतसाति भावेति अहं वन्दामि दूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनः परं भिक्खवे आनापानं अनुसर्याति दीर्घं वा अस्य सन्तु दीर्घं अस्य सामेति पजानाति दीर्घं वा पश्य सन्तु दीर्घं पश्य सामेति पजानाति रसं वा अस्य सन्तु रसं अस्य सामेति पजानाति रसं वा पश्य सन्तु रसं पश्य सामेति पजानाति सब्बकायं पटिसंवेदी अस्य शेषामेति सिक्खति सब्बकायं पटिसंवेदी पश्य शेषामेति सिक्खति पश्य भयं काय संख असमे शेषामेति पज्यते पश्यं भयं काय संखारं पश्य शेषामेति सिक्खति यस्मै भिक्खवे समये आर्य सावको आनापान अनुसरति नेवस्स तस्मै समये राग परियुट्टितं चित्तं होति न दोष परियुट्टितं चित्तं होति न मोह परियुट्टितं चित्तं होति उजगतमेवस्स तस्मै समये चित्तं होति आनापानं आरंभ उजगत चेतो खोपनं भिक्खवे आर्य सावको लभते अर्थवेदं लभते धम्मवेदं लभते धम्मसंहितं पामोज्जं पमुदितस्स पिति जायते पिति मनस्स कायो पसंबते पसंदकायो सुखं वेदयन्ति सुखिन्नो समादयन्ति अयं उच्यते भिक्खवे आर्य सावको विषमगताय पजाय समापत्तो विहरति समापज्जाय पजाय अव्यापज्जो विहरति साध धम्मसोता संपन्नो आनापानसति भावेति अहं वन्दामि धूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसो पुनश्च परं भिक्खवे
उपसमा अनुसर्याति यावत्ता भिक्खवे धम्मो संखत्ता वा असंखत्ता वा विरागो चेत्सं धम्मानं अग्गमखायति यदिदं मदनिमत्तनो पिपास विनयो आलस समगतो वड्डपच्युदो तनंखयो विरागो निरोधो निब्बाणन्ति एवं सब दुःख पसमसंखन्तातस्स निब्बाणस्स गुण अनुसरेतिब्बा तस्मै भिक्खवे संगे अर्य सावको अत्तनोचं तातसं बुद्धचं धम्मचं संघंचं शीलंचं चागंचं देवताचं मरणांचं उपसमानांचं इदांचं सुत्तांचं पन्यंचं अनुसरयति नेवस्त तस्मै समय राग परियोट्टितं चित्तं होति न दोष परियोट्टितं चित्तं होति न मोह परियोट्टितं चित्तं होति उजुगतमेवस्य तस्मै समय चित्तं होति उपसमा आरंभ उजुगत चित्तो खोपनं भिक्खवे अर्य सावको लभ्यते अर्थवेदं लभ्यते धम्मवेदं लभ्यते पामोजस पमुदितस पिति जायति पिति मनस्स कायो पसंबदे पसंदकायो सुखं वेदयन्ति सुखिनो चित्तं समाधियन्ति अयं उच्यते भिक्खवे अर्य सावको विसमगताय पजाय समापत्तु विहरति सव्यापज्याय पजाय अव्यापज्यो विहरति धम्मं सोता समापन्नो उपसमानो सति भावेन्ति अहं वन्दामि दूरतो अहं वन्दामि धातुयो अहं वन्दामि सबसु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सबसु अर्ध्या तासासाठी आपल्याला भोजनासाठी विश्राम दिला जाईल. अर्ध्या तासानंतर लगेच महाबोधी वृक्षांची पूजा आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना नम्र सूचना आहे की कुठल्याही प्रकारचा आज गडबड गोंधळ करू नये. आपण बुद्धभूमीला या ठिकाणी आलात. आजच्या दिवसापासून आपलं पावित्र्य जीवन आपण निर्माण करायचं आहे. आज कुठल्याही प्रकारचं व्यसन आपण करता कामा नये. आपण पवित्र भूमीमध्ये आणि भगवान अनंत सम्यक संबुद्धाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येची सुरुवात करत आहोत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सजग राहून आपलं जीवन पुनीत करायचं आहे. म्हणून आजच्या दिवशी आज रात्रभर आणि उद्या पूर्ण उपोषित आपल्याकडून पूर्णतः पालन केल्या जाईल याची जाणीव आपल्या चित्ताला असू द्या आणि आपण पूर्णतः उपोषित दिनाचं पूर्ण पावित्र्य राखा. मी सगळ्यांना नम्र सूचना करतो की आपण जाणीवपूर्वक म्हातारे असतील, म्हाताऱ्या असतील, तरुण पोरं असतील, पोरी असतील, जे अगदी लहान मुलं असतील, लहान मुली असतील, या सगळ्यांना सांगतो की आजचा दिवस आपल्या जीवनातला अति महत्वाचा पवित्र दिवस आहे आणि याचं पावित्र्य आपण राखा आणि आपला आजपासूनचा दिवस हे येणाऱ्या वर्षापर्यंत आपलं पावित्र जीवन पूर्ण राहील. आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख न राहो. आपल्या
मनामध्ये आणि आपल्या शारीरिक रोगातून मुक्तता आपल्याला पूर्ण प्राप्त हो किती झाली आपलं चित्त पूर्ण करण्यासाठी. आणि म्हणून मी सर्वांना नम्र सूचना करतो की आजच्या दिवशी तुमच्या व्यसनाला आळा घाला आणि आपलं जीवन पूर्ण पवित्र ठेवा. आपल्याला ज्यांना ज्यांना भोजनासाठी जायचं असेल त्यांनी भोजन घ्यायचं आणि शांत चित्ताने घ्यायचं आहे. लगेच आपण महापूजेला म्हणजे या ठिकाणी बोधिवृक्ष महापूजेची सुरुवात करू. काही लोकांच्या हस्ते महापूजेची सुरुवात आपण करणार आहोत. सगळ्यांनी याचं भान ठेवायचं आहे आणि लगेच अर्ध्या तासात आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे. इथले बुद्धभूमीचे जेवढे धम्मसेवक आहेत, धम्मसेविका आहेत, हे आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की ज्यांच्या गळ्यामध्ये जे काही आयडी लागलेले आहेत ते आपली सेवा करण्यासाठी आहेत. मी सगळ्यांना नम्र सूचना करतो की यांचं ऐका आणि आपलं जीवन कमीत कमी बोलण्यात घाला. आपल्याला जेवायला वेळ दिलेला आहे ते जेवण पूर्ण करा असं सर्वांना नम्र सूचना करतो. आपण त्या ठिकाणी जेवणासाठी जायचं आपले. आणि धम्मसेवकांना सूचना करतो की त्यांना वाढून द्या. पूर्ण त्यांचे पात्र वगैरे आहेत ते सगळे सजवून ठेवा आणि ते आल्यानंतर जेवतील आणि ताबडतोब आपल्याला बोधिवृक्षाची पूजा करायची आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. सर्वांनी शांतता राखावी.